अध्याय 6 ओवी क्रमांक 149 पासून आता सुरुवात करूयात. ए रवी दिवस तरी अपुरे परी वैराग्य वसंता चैनी भरे जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. अथवा अर्जुना, नूतन झाड असूनही वैराग्यरूप वसंताच्या भाराने अहम ब्रह्मरूप मोहराने ओथंबला आहे. म्हणून प्राप्ती फळी फळता यासी वेळू न लगेला आता होय विरक्तू ऐसानंता भरवसा जाहला. म्हणून याला मोक्षरूप फलाची प्राप्ती अगदी लवकर होईल, कारण हा विरक्त झाला आहे अशी श्रीकृष्णाची ही खात्री आहे. म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच यया फळेल, म्हणून सांगितला न वचेल अभ्यासू वाया. श्रीकृष्ण म्हणतात, आता हा अर्जुन जे अनुष्ठान करील त्याचे त्याला लागलीच फळ मिळेल, म्हणून त्याला जर हा अभ्यास करावयास सांगितला तर तो वाया जाणार नाही. ऐसे विवरो निया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी अर्जुना हा अवधारी पंथराजू. अशा प्रकारे ज्यावेळी श्रीहरींनी मनात विचार करून म्हटले, अर्जुना, आम्ही जो तुला योगमार्ग सांगणार आहो तो सर्व मार्गांचा राजा आहे, तो तू ऐक. तेथ प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिये मार्गींचा कापडी महेशू अजुनी. तो योग असा आहे की ज्याच्या प्रवृत्तीरूपी वृक्षाखाली कोट्यावधी मोक्षफले दृष्टीस पडतात. ज्यांचे आचरण करू लागले असता मोक्षप्राप्ती होते, त्या या मार्गाची शंकर हे आद्यापर्यंत यात्रा करीत आहेत. पैल योग वृंदे वाहिली आडवी आकाशी निघाली किम तेथ अनुभवाच्या पाऊली धोरणू पडिला. दुसरे योगीजनही प्रथम हृदयाकाशात आडमार्गाने चालू लागले, पण शेवटी अनुभवाच्या पावलांनी चालता चालता त्यांना हमरस्ता सापडला. तेही आत्मबोधाचे निउजुकारे धाव घेतली एकसरे किम ये रसकळ मार्ग निदसुरे सांडुनियाम. आणि मग त्यांनी इतर अज्ञानरूप सर्व मार्ग सोडून त्या योग्यांनी आत्मबोधाच्या सरळ मार्गाने एकदम धाव घेतली. पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध झाले आत्मविद थोरावले येणेची पंथे. पूर्वीचे महर्षी याच मार्गाने आले आणि ते साधकांचे सिद्ध झाले. याचप्रमाणे तत्वज्ञानी हे याच पंथाने श्रेष्ठत्वास पावले. हा मार्गू जै देखिजे तै तहान भूक विसरीजे रात्री दिवसू नेणीजे वाटे इये. जेव्हा हा मार्ग दृष्टीस पडतो तेव्हा तहान व भूक ही हरपतात. या वाटेने जात असता रात्र व दिवस याचे भान राहत नाही. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाचे खाणी उघडे आव्हांटली या तरी जोडे स्वर्ग सुख. या मार्गाचे आक्रमण करीत असता ज्या ठिकाणी मनुष्य पाऊल टाकील त्या ठिकाणी मोक्षाची खाणच उत्पन्न होते व कदाचित ती आडमार्गाने गेला तरी स्वर्ग सुख मिळते. निघीजे पूर्विलिया मोहरा किम येईजे पश्चिमे चिया घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथींचे. तो पूर्वेच्या वाटेने निघून म्हणजे प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांचे आकलन करून पश्चिमेस येतो, निवृत्तीच्या वाटेला लागतो. हे धनुर्धरा, या ठिकाणचे चालणे कोणते म्हणशील तर निश्चितपणे बसणे हे होय. येणे मार्गा जया ठाया जाईजे तो गाओ आपणची होईजे हे सांगो काय सहजे जाणसी तू. या मार्गाने ज्या ठिकाणाला जातो ते स्थानच गाव तो स्वतः बनतो, हे निराळे काय सांगावे. तेथ पार्थे म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा हा आरती समुद्रवणी न काढावा बुडतू जी मे. तेव्हा पार्थ म्हणाला, देवा जर तुम्ही हे योगशास्त्र मला केव्हा सांगाल, कारण उत्कंठारूप समुद्रात बुडालेला जो मी त्या मला वर का न काढावा. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे उत्सृंखळ बोलणे कायसे आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशिले तुवा. तेव्हा कृष्ण म्हणाले, आम्ही स्वतःहून तुला सांगत असताना मग प्रश्न करण्याचा इतका उतावीळपणा का करतोस. श्लोक 11. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमानसमात्मनः
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम. अर्थात पवित्र स्थानी स्वतःचे फार उंच नाही व फार सखल नाही असे व खाली दर्भ, त्यावर हरिणाचे किंवा व्याघ्राचे कातडे व त्यावर मऊ वस्त्र असे आसन स्थिर अचल स्थापून मांडून, तरी विशेष आता बोली जाईल परी ते अनुभवे उपेगा जाईल, म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे. तर आता आम्ही तुला स्पष्टपणे सांगतो, पण त्याचा अभ्यास केल्यावर उपयोग घडेल. म्हणून तशा रीतीच्या योगाभ्यासाकरिता एक जागा शोधून काढावी. जेथ राणुकेचे निकोडे, बैसलिया उठो नावडे, वैराग्यासी दुणीव चढे देखिलिया जो. ती जागा अशी असावी की ज्या ठिकाणी करमणुकीची हौस पुरी होत असल्यामुळे बसल्यावर उठू नये असे वाटावे आणि ती पाहता क्षणीच वैराग्य दुप्पट व्हावे. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो, मना होय उत्साहो धैर्याचा. ती जागा पूर्वी सत्पुरुषांनी वसवलेली असावी व तिच्यापासून मनाच्या संतोषाला सहाय्य व्हावे व धैर्याचा उत्कर्ष व्हावा. अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभवू करी, ऐसा रम्यपणाची थोरी अखंड जेथ. त्या जागेत अभ्यास करण्यास उत्तेजन यावे आणि मनाला अनुभवाने माळ घालावी अशी त्या जागेची रम्यपणाबद्दल नेहमी योग्यता असावी. जयाड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा, पाखांडिया ही आस्था समूळ होय. पार्था, त्या जागेच्या जवळून गेल्या असता पाखंड्याचेही मनात तपश्चर्या करण्याबद्दल आस्था निर्माण व्हावी. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा जाहला वचिता, तरी सकामोही परी मागवता निघो विवरे. एखादा मनुष्य सहज वाट चालत असता जर अवचित त्या ठिकाणी येईल, तर जरी तो कामेच्छू असून आपल्या घरी जात असला तरी ते ठिकाण सोडून जाऊ नये असे त्याला वाटावे. ऐसेनी न राहातया ते राहावी, भ्रमतया ते बैसवी, थापटुनी चेववी विरक्ती ते. अशा रीतीने ज्याला त्या ठिकाणी राहण्याची इच्छा नाही त्यालाही ती जागा राहवून घेते आणि फिरणारास बसवून घेते व वैराग्यास हलवून जागे करीते. हे राज्यवर सांडिजे, मग निवांता येथेची असिजे, ऐसे शृंगारियाही उपजे देखत खेओ. एखादा राजा किंवा विलासी पुरुष जरी असला तरी त्यालाही ती जागा पाहता क्षणीच असे वाटावे की आपले राज्य सोडून या ठिकाणी एकांतवासात राहावे. जे येणे माने बरवंट आणि तैसेची अतिचोखट, जेथ अधिष्ठान प्रकट डोळा दिसे. अशा प्रकाराने जे ठिकाण उत्तम आणि त्याचप्रमाणे अतिशुद्ध, त्या ठिकाणी ब्रह्मानंद प्रत्यक्ष अनुभवास येतो. आणि कही एक पहावे, जे साधकी वसते होवावे, आणि जनाचे निपाय रवे रुळेची ना. आणखी एक गोष्ट साधकाने पाहावी, ती ही की त्या ठिकाणी साधकांची वस्ती असून इतर मनुष्यांची वर्दळ लागणार नाही. जेथ अमृताचे निपाडे, मुळाही सकट गोडे, जोडती दाटे झाडे सदा फळती. त्या ठिकाणी अमृतासारखी मुळांसुद्धा गोड व नेहमी फळांनी युक्त अशी दाट झाडे असावी. पाऊला पाऊला उदके, वर्षा काळे हे अति चोखे, निर्झरे का विशेखे सुलभे जेथ. तेथे पावला पावलावर पाण्याचे झरे असावे, ते असे की ज्यांचे पाणी पावसाळ्यातही निर्मळ असते व ते पुष्कळ असून उतरण्यास किंवा पाणी काढण्यास सोपे असावे. हा आतपुही आळूमाळू, जाणे जे तरी शीतळू, पवनो आणि निश्चळू मंदू झुळके. त्या ठिकाणी सूर्याचे ऊन सौम्य असावे आणि कदाचित ऊन स्वच्छ पडले तर त्यापासून ताप उत्पन्न होऊ नये. तसाच वारा मंद व शीतल वाहत असावा. बहुत करुणी निशब्द, दाट न रिगे श्वापद, शुकहन षटपद तेवते नाही. तेथे बहुत करून गडबड नसावी व श्वापदांची गर्दी नसावी, परंतु राघू आणि भ्रमर हे जुजबी असावेत. पाणी लागी हंसे, दोन्ही चारी सारसे, कवणे एके वेळे बैसे.
तरी कोकिळही हो. त्या ठिकाणी बदके, हंस, 2-4 चक्रवाक पक्षी, तसेच एखाद्या वेळेस कोकिळ पक्षी येऊन बसला तरी चालेल. निरंतर नाही तरी आली गेली काही, होतू का मयुरेही आम्ही नान म्हणो. नेहमी नव्हते पण येऊन जाऊन मोर असले तरी आम्ही त्यांना नको म्हणणार नाही. पर्यावशक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठ होवावा काम शिवालय. परंतु हे पांडवा, अवश्य अशा तऱ्हेची एक जागा पाहावी आणि त्या ठिकाणी गुप्त गुहा किंवा शिवालय असावे. दोही माझी आवडे ते, जे मानले होय चित्ते, बहुत करुणी एकांते बैसी जेगा. आणि दोहोतून जे आपणास आवडेल किंवा आपल्या चित्तास पसंत पडेल त्या ठिकाणी बहुत करून एकांत वसात बसावे. म्हणून तैसे ते जाणावे, मग राहाते पहावे, राहील तेथ रचावे आसन ऐसे. म्हणून अशी सर्व सोय पाहून त्या ठिकाणी मन स्थिर होते किंवा नाही हे पहावे आणि स्थिर झाल्यास तेथे आसन घालावे. त्याचा प्रकार असा. वरी चोखट मृगसेवडी, माझी धुत वस्त्राची घडी, तळवटी आमोडी कुशांकुर. वर धूत वस्त्राची घडी असून त्याच्या खाली कृष्णाजीन व त्याच्या खाली साग्र दर्भ असावे. सकोमळ सरीसे, सुबद्ध राहती आपैसे, एक पाडे तैसे ओजा घाली. ते दर्भ कोमल, सारखे आणि आपोआप एके ठिकाणी राहतील अशा चांगल्या तऱ्हेने जोडलेले असावे. परिसावियांची उंच होईल, तरी अंग हन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. परंतु ते आसन कदाचित उंच झाले तर अंग डोलेल आणि अगदी सखल झाले तर भूमीचा गारवा अगर वाळवी इत्यादिकांपासून इजा होईल. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो होआवे आसन ऐसे. म्हणून तसे न करिता ते समभाग धरावे, अशा रीतीने आसनाची योजना करावी.